तर मित्रांनो, महत्त्वाचे दिनविशेष या सिरीजमध्ये आपण आज जे की 12 महिन्यांचे संपूर्ण दिनविशेष पाहणार आहोत. त्यापैकी आज ऑगस्ट महिना आहे आणि या ऑगस्ट महिन्यातील जे महत्त्वाचे दिनविशेष आहेत, जे की वारंवार आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात, असे सर्व जे की अत्यंत महत्त्वाचे आहेत, याआधी पेपरला आलेत आणि इथून पुढच्या पेपरमध्ये सुद्धा येतील, असे सर्व दिनविशेष आहेत ते आपण एक एक करून या व्हिडिओमध्ये बघूयात, जे की अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर चला, पहिलाच आहे 1 ऑगस्ट आणि 1 ऑगस्ट या दिवशी बघा महाराष्ट्र शासनाचा महसूल दिन असतो. ते म्हणजे महसूल विभागाच्या कार्याचा गौरवासाठी महाराष्ट्र शासनाने 1 ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून महाराष्ट्र शासन साजरा करते. त्यासोबतच बघा अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला माहिती आहे की 1 ऑगस्ट या दिवशी 2 महान नेत्यांच्या या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे. तर लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी किती? 1 ऑगस्ट 1920 साली त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्या दिवशीच आपण बघतो की महात्मा गांधीजी यांनी असहकार चळवळ सुरू केली होती. त्यासोबतच 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंतीसुद्धा आहे. तर 1 ऑगस्ट या दिवशी बघा महसूल दिन, या ठिकाणी महसूल दिन, अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी आहे. यासोबतच आपण पुढचे काही घटना बघूयात. तर या पुढचा दिनविशेष आहे ते म्हणजे 6 ऑगस्ट आणि 6 ऑगस्ट या दिवशी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकला होता आणि त्या दिवसापासून हिरोशिमा दिन म्हणून साजरा केला जाते. तर अण्वस्त्र विरोधी जागरूकता व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तर पुढचा आहे बघा भालाफेक दिन. तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा यांनी भारताकडून सुवर्णपदक पटकावलं होतं. 87.58 मीटर भाला फेकला होता. भालाफेक दिन म्हणून साजरा केला जाते. किती? तर 7 ऑगस्ट, हे लक्षात असू द्या, अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि यासोबतच आपल्याला 7 ऑगस्टला भालाफेक दिन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की 9 ऑगस्टला परत नागासाकी दिन आहे. म्हणजे अमेरिकेने 2 अणुबॉम्ब टाकले होते, एक हिरोशिमा या शहरावर आणि दुसरा नागासाकी या शहरावर. तर 9 ऑगस्टला अजून एक दिन आहे मित्रांनो, या ठिकाणी आदिवासी दिन आहे. तर बघा आदिवासींच्या हक्कासाठी हा दिवस साजरा केला जातो 9 ऑगस्टला. पुढचा दिन आहे मित्रांनो 10 ऑगस्ट आणि 10 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय सिंह दिन आहे. तर जंगलातले आपण अनेक प्राण्यांच्या नावे दिन बघतो, परंतु जंगलाचा राजा जो की सिंह आहे, तर यांचा दिन कधी आहे? तर आंतरराष्ट्रीय सिंह दिन, इंटरनॅशनल लॉयन डे ज्याला म्हणतात, 10 ऑगस्टला. हे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, अनेक परीक्षेमध्ये विचारला आणि इथून पुढे सुद्धा विचारतील. तर हे होते आपले 10 ऑगस्टपर्यंतचे. आता याच्या पुढचे बघूया आपण. 12 ऑगस्टला काय आहे बघा. 12 ऑगस्टला या ठिकाणी मित्रांनो आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं की राष्ट्रीय योग दिन कधी आहे. तर 12 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. तर राष्ट्रीय योग दिन कधी आहे? स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारीला राष्ट्रीय योग दिन आहे. यासोबतच 12 ऑगस्टला आपल्याला जागतिक हत्ती दिन सुद्धा पाहायला मिळतो. तर संवर्धनासाठी म्हणूया आपण जागतिक हत्ती दिन 12 ऑगस्ट. यानंतर पुढचा आहे मित्रांनो बघा 13 ऑगस्ट. 13 ऑगस्टला काय आहे? तर अवयवदान दिन आहे. तर अवयवदान म्हणजे एक प्रकारचं प्रोत्साहन जनजागृतीसाठी आहे हा दिन साजरा केला जातो. अक्षय ऊर्जा दिन. तर सुरुवातीला अक्षय ऊर्जा म्हणजे काय? तर अक्षय ऊर्जा म्हणजे अशी ऊर्जा जी की कधीही न संपणारी, क्षय न होणारी, म्हणजे कोणती? तर पवन ऊर्जा. तर या ऊर्जेच्या प्रसारासाठी, पुनर्नवीनीकरणासाठी याचा हा दिन 20 ऑगस्ट म्हणून साजरा केला जातो. तर यापुढचे दिन बघा आपण ऑगस्ट महिन्यातील 20 ऑगस्टला अजून एक दिन साजरा केला जातो, ते म्हणजे सद्भावना दिन. तर सद्भावना दिन या दिवशी नेमकी कोणाची जयंती आहे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती 20 ऑगस्टला आणि त्या दिवशी सद्भावना दिन साजरा केला जातो. यासोबतच बघा पुढचा महत्त्वाचा आहे 21 ऑगस्टला ज्येष्ठ नागरिक दिन. तर 21 ऑगस्टला ज्येष्ठ नागरिक दिन, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जाते. त्यासोबतच सर्वात महत्त्वाचा म्हणजे 29 ऑगस्ट. तर 29 ऑगस्टला आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. तर या दिवशी कोणाची जयंती आहे? तर मेजर ध्यानचंद यांची जयंती आहे. 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन आपण त्या दिवशी साजरा केला जातो. तर मित्रांनो, ऑगस्ट महिन्यातील संपूर्ण जे की अत्यंत महत्त्वाचे असे दिनविशेष होते ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघितलेत. याची PDF नोट्स तुम्हाला टेलिग्राममध्ये मिळा. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेसाठी, त्यासोबतच 2025ला जी मोठी भरती येणार आहे त्यासाठी दिग्विजय अकॅडमी प्लेस्टोरवरून ॲप डाउनलोड करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला सर्व GK असू द्या, टेस्ट सिरीज असू द्या किंवा ईबुक असू द्या, सर्व प्रकारचं मटेरियल याच्यामध्ये आपण अपलोड केलेलं आहे. तुम्ही तिथं जाऊन प्लेस्टोरला जाऊन दिग्विजय अकॅडमी ॲप डाउनलोड करू शकता आणि महाराष्ट्र पोलीस भरती 2023-24चे सर्व प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा आणि अशीच सर्व उपयुक्त माहिती आपण दिग्विजय अकॅडमी या ॲप्लिकेशनमध्ये दिलेली आहे. ते तुम्ही प्लेस्टोरमध्ये ॲप डाउनलोड करून मिळवू शकता. धन्यवाद.